नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक राज शिंदे आपणा सर्वांचे राज सर केमिस्ट्री 69 या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये मी आपणा सर्वांचे सर स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्र हो, आपण बायोमॉलिक्युल्स हा चॅप्टर पाहत आहोत आणि बायोमॉलिक्युल्स मध्ये फर्स्ट जो बायोमॉलिक्युल आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट वी कॉल्ड एज कार्बोहायड्रेट। तर कार्बोहायड्रेट्स आपण पाहत आहोत। प्रिव्हियस सेशन मध्ये आपण व्हॉट इज मीन बाय कार्बोहायड्रेट्स आणि व्हॉट आर द टाइप्स ऑफ कार्बोहायड्रेट इन डिटेल्स आपण काय केले त्याबद्दल डिस्कशन केलं आहे। आता कार्बोहायड्रेट मध्ये जो नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे विच इज ऑल्सो रिलेटेड टू क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट। आता कार्बोहायड्रेट्स जे असतात त्या कार्बोहायड्रेटला आपण काय म्हणतो सॅकराइड्स म्हणतो। काय म्हणतो आपण सॅकराइड्स। आणि सॅकराइड्स आर कॉल्ड एज अ शुगर, की ज्यामध्ये असे पर्टिक्युलर काही कार्बोहायड्रेट असणार आहेत की ज्या कार्बोहायड्रेटला आपण रिड्युसिंग शुगर म्हणणार आहोत आणि काही कार्बोहायड्रेटला आपण नॉन रिड्युसिंग शुगर म्हणणार आहोत। म्हणजे असे नेचर मध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स आपल्याला पाहायला मिळत असतात की ज्याची कॅटेगरी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शुगर मध्ये पाहायला मिळते। आणि आजचा जो सेशन आहे इट इज रिलेटेड टू सेम वन। ओके, सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस व्हॉट इज मीन बाय रिड्युसिंग शुगर अँड व्हॉट इज मीन बाय नॉन रिड्युसिंग शुगर। आज आपण कार्बोहायड्रेट्स जे असतात त्या कार्बोहायड्रेटचे रिलेटेड कन्सेप्ट आहे की दॅट इज कॉल्ड एज रिड्युसिंग शुगर अँड दॅट इज कॉल्ड एज नॉन रिड्युसिंग शुगर। म्हणजे रिड्युसिंग शुगर म्हणजे असे कोणकोणते कार्बोहायड्रेट्स आहेत की ज्यांना आपण रिड्युसिंग शुगर असं म्हणतो। व्हॉट इज मीन बाय रिड्युसिंग शुगर, व्हॉट इज मीन बाय नॉन रिड्युसिंग शुगर, विच कार्बोहायड्रेट्स वी कॉल्ड एज reducing sugar or non-reducing sugar, why sugar is called as a reducing sugar and non-reducing sugar. So there are number of questions, so let's start today's session on reducing sugar and non-reducing sugar. तर विद्यार्थी मित्र आपल्याला reducing sugar म्हणजे काय आहे, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिड्युसिंग शुगर हे माहित पाहिजे। त्याचबरोबर व्हॉट इज बाय नॉन रिड्युसिंग शुगर डेफिनेशन आपल्याला पाहिजे आहे। त्यामुळे फर्स्ट आय एम गोइंग टू राईट the definition of reducing sugar. reducing sugar म्हणजे काय, carbohydrates which reduce filling solution Benedict reagent and Tollens reagent is called as reducing sugar. त्या शुगरला काय म्हणायचं, reducing sugar म्हणायचं। ओके, सो इट इज व्हेरी सिंपल डेफिनेशन। सो व्हॉट इज बाय reducing sugar, carbohydrates which reduce filling solution Benedict reagent and Tollens reagent is called as a reducing sugar. त्याला आपण काय म्हणतो, reducing sugar असं म्हणतो। सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॉन रिड्युसिंग शुगर, carbohydrates which cannot be reduce filling solution Benedict reagent and Tollens reagent is called as non reducing sugar. म्हणजे अशा शुगर्स की जे काय करतात फिलिंग सोल्युशन बेंडिक्ट रिएजंट किंवा टोलन्स रिएजंटला काय करतात रिड्यूस करतात, त्यांना आपण काय म्हणतो रिड्युसिंग शुगर। किंवा असे कार्बोहायड्रेट्स जे फिलिंग सोल्युशन असेल, बेंडिक्ट रिएजंट असेल किंवा टोलन्स रिएजंट असेल त्यांना जर ते रिड्यूस करू शकत नसतील तर त्या शुगरला काय म्हणायचं, नॉन रिड्युसिंग शुगर म्हणायचं। आता रिड्युसिंग शुगर जर म्हटलं आपण तर रिड्युसिंग शुगर has ability to reduce carbonyl group। म्हणजे जे रिड्युसिंग शुगर आहे ते रिड्युसिंग शुगर has ability to reduce carbonyl group। तर इट हॅज ability to reduce carbonyl group म्हणजे व्हॉटेवर जे काही कार्बोहायड्रेट्स असतील त्या कार्बोहायड्रेटला आपण रिड्युसिंग शुगर का म्हणतो, कारण त्याच्या ज्या शुगर्स असतात त्या शुगर मध्ये काय असतात, कार्बोनिल ग्रुप असतात। म्हणजे इट इज आयदर इन द फॉर्म ऑफ अल्डिहाइड असतील किंवा कीटोन असतील की ज्यामध्ये कार्बोनिल ग्रुप असेल आणि तो कार्बोनिल ग्रुप जर ह्या सोल्युशन बरोबर तो रिड्यूस होत असेल तर त्या पर्टिक्युलर शुगरला काय म्हणायचं, रिड्युसिंग शुगर म्हणायचं। आणि यामध्ये जर बघितलं असेल तर रिड्युसिंग शुगर
reducing sugar has no ability to reduce carbonyl group. म्हणजे जर बघितलं आपण तर रिड्युसिंग शुगर जे आहे हे रिड्युसिंग शुगर मध्ये रिड्यूस होण्यासाठी कार्बोनिल ग्रुप अवेलेबल नसतो, म्हणून त्या शुगरला काय म्हणायचं, नॉन रिड्युसिंग शुगर. डू यू नो हेमिएसिटल्स? जर आपण रिड्युसिंग शुगरचे एक्झाम्पल जर आपण घेतले आणि रिड्युसिंग शुगर फॉर एक्झाम्पल आपण हॅवर्थ प्रोजेक्शन जर आपण फॉर्म्युला जर आपण ड्रॉ जर केला किंवा सायक्लिक स्ट्रक्चर जर बघितलं तर सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये आपल्याला जे स्ट्रक्चर पाहायला मिळतं दॅट इज कॉल्ड एज हेमिएसिटल स्ट्रक्चर. जर सायक्लिक फॉर्म असेल तर हेमिएसिटल स्ट्रक्चर असतं, किंवा जो ओपन चेन मध्ये जर बघितलं आपण तर त्यामध्ये तुम्हाला कार्बोनिल ग्रुप जो असणार आहे तो एकतर आयदर अल्डिहाइडच्या फॉर्म मध्ये बघायला मिळेल किंवा कीटोनच्या फॉर्म मध्ये पाहायला मिळेल. ते काय होतात, रिड्यूस होतात, म्हणून त्या पर्टिक्युलर शुगरला आपण काय म्हणतो, रिड्युसिंग शुगर म्हणतो. आता या केस मध्ये जर आपण बघितलं नॉन रिड्युसिंग शुगरच्या केसमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की ज्यामध्ये ओपन जे चेन स्ट्रक्चर असणार आहे ते ओपन चेन स्ट्रक्चर तुम्हाला तिथं पाहायला मिळत नाही, आणि ऍसिटिल जे काही स्ट्रक्चर असेल ते ऍसिटिल स्ट्रक्चर तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे त्या पर्टिक्युलर शुगरला आपण काय म्हणतो, नॉन रिड्युसिंग शुगर म्हणतो. म्हणजे जे कार्बोहायड्रेट्स जर आपण सॅम्पल घेतला आणि त्याबरोबर जर टेस्ट घेतली आपण तर पॉझिटिव्ह टेस्ट तुम्हाला रिड्युसिंग शुगरची तिथे पाहायला मिळते. आणि जर तुम्ही कार्बोहायड्रेट सॅम्पल जर घेतला आपण आणि त्याची जर टेस्ट आपण पर्टिक्युलर फिलिंग सोल्युशन, बेंडिट रिएजंट किंवा टोनस रिएजंट बरोबर जर आपण केली तर तुमच्या असं लक्षात येईल की तिथं निगेटिव्ह टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. लक्षात घ्या. सो दिस इज कॉल्ड ॲज रिड्युसिंग शुगर अँड दिस इज कॉल्ड ॲज नॉन रिड्युसिंग शुगर. की असे पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट की जे काय करतात हे पर्टिक्युलर रिएजंटला रिड्यूस करतात, म्हणून त्या शुगरला काय म्हणायचं, रिड्युसिंग शुगर. आता का रिड्यूस करतात, कारण त्या पर्टिक्युलर शुगर मध्ये काय असतो, कार्बोनिल ग्रुप असतो की ज्यांची टेस्ट यांच्या बरोबर केल्यानंतर तो ग्रुप तुम्हाला रिड्यूस झालेला पाहायला मिळतो. एक तर तो हेमिएसिटल असेल सायक्लिक फॉर्म मध्ये स्ट्रक्चर मध्ये, किंवा ओपन जर चेन स्ट्रक्चर असेल तर त्यामध्ये अल्डिहाइड किंवा कीटोनचे कार्बोनिल ग्रुप तुम्हाला फॉर्म मध्ये पाहायला मिळेल की जे पर्टिक्युलर काय होतात, रिड्यूस होतात. याच्यामध्ये बघितलं आपण तर त्याचं ओपन चेन स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळत नाही, ते ऍसिटिल फॉर्म मध्ये असतं. त्यामुळे जनरली काय होणार आहे, त्या शुगरला आपण काय म्हणतो, नॉन रिड्युसिंग शुगर असं म्हणतो. आता व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ रिड्युसिंग शुगर अँड नॉन रिड्युसिंग शुगर? द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ऑल मोनोसॅकराइड्स आर ए एक्झाम्पल ऑफ रिड्युसिंग शुगर. म्हणजे व्हॉट एव्हर जे मोनोसॅकराइड्स आहेत, एक्झाम्पल जर आपण बघितले तर सगळे मोनोसॅकराइड जे आहेत, मोनोसॅकराइड्स सगळे जे मोनोसॅकराइड्स आहेत ते सगळे एक्झाम्पल कसे आहेत, तर दे आर कॉल्ड ॲज अ रिड्युसिंग शुगर. आता कोणकोणते आहेत, तर ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, बरोबर, त्याचबरोबर रायबोज आहे आणि गॅलॅक्टोज आहे. ओके, तर एक काही फ्यू एक्झाम्पल्स आहेत की दे आर कॉल्ड ॲज अ रिड्युसिंग शुगर. लास्ट सेशन मध्ये पण सांगितलं होतं की जे आपण टेक्स्ट बुक आहे त्या टेक्स्ट बुक मध्ये जे एक्झाम्पल दिलेत मोनोसॅकराइड्स कोणकोणते, ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, रायबोज आहे आणि गॅलॅक्टोज आहे. म्हणजे ऑल मोनोसॅकराइड्स आर एक्झाम्पल्स ऑफ ए रिड्युसिंग शुगर. मी त्यातले काही एक्झाम्पल्स बोर्डवरती लिहिलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात मी ट्रिक दिली. काय सांगितली होती आपण, मोनोज, गुड फ्रेंड, रिया, गलगले असे आपण ट्रिक दिले होते. त्यामुळे मोनोसॅकराइड जे आहेत, ग्लुकोज असेल, फ्रुक्टोज असेल, रायबोज असेल आणि गॅलॅक्टोज, दे आर द एक्झाम्पल्स ऑफ रिड्युसिंग शुगर की ज्यामध्ये तुम्हाला फ्री कार्बोनिल ग्रुप तुम्हाला पाहायला मिळेल. लक्षात घ्या. त्याचबरोबर काही असे डायसॅकराइड्स आहेत की डायसॅकराइड्स की ज्यामध्ये बघितलं जर आपण असं लक्षात येतं तुमच्या जे काही डायसॅकराइड्स असतील त्या डायसॅकराइड्स मध्ये पहिला जो आहे डायसॅकराइड दॅट इज कॉल्ड ॲज माल्टोज. कुठला आहे, माल्टोज आहे. सेकंड जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज लॅक्टोज. फर्स्ट आहे माल्टोज आणि सेकंड वन आहे दॅट इज कॉल्ड ॲज लॅक्टोज. आता माल्टोज जर बघितलं आपण तर माल्टोज जे आहे इट इज कॉल्ड ॲज अ रिड्युसिंग शुगर आणि लॅक्टोज इज कॉल्ड ॲज अ रिड्युसिंग शुगर. म्हणून लक्षात घ्या, अजून एक सिंपल ट्रिक देतो. ऑल मोनोसॅकराइड्स आर रिड्युसिंग शुगर. All monosaccharides are a reducing sugar as well as some disaccharides like maltose and lactose. म्हणून लक्षात काय ठेवायचं, रिड्युसिंगचं काय लक्षात ठेवायचं, रेड आणि माला. रेड म्हणजे काय असणार, रिड्युसिंग शुगर, आणि मा म्हणजे काय असणार, माल्टोज, ला म्हणजे काय असणार, लॅक्टोज. सो दे आर द एक्झाम्पल्स ऑफ रिड्युसिंग शुगर. त्या शुगरला आपण काय म्हणतो, रिड्युसिंग शुगर असं म्हणतो. आता यानंतर जर आपण बघितलं तर नॉन रिड्युसिंग शुगर. नॉन रिड्युसिंग शुगर मध्ये काय येणार आहे, मोस्ट जे एक्झाम्पल पाहायला मिळतं आपल्याला दॅट इज कॉल्ड ॲज सुक्रोज. काय म्हणतात आपल्याला पाहायला, सुक्रोज आहे आणि सुक्रोज इज अ एक्झाम्पल ऑफ नॉन रिड्युसिंग शुगर. आता काय नॉन रिड्युसिंग शुगर आहे,
जर आपण बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की जे व्हॉटेवर जे कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट होते, म्हणजे सपोज सुक्रोज ही जी काही शुगर आहे विच इज मेड फ्रॉम 2 मोनोसॅकराइड्स, 2 मोनोसॅकराइड पासून आपल्याला तयार झालेली पाहायला मिळते. त्यामध्ये फर्स्ट जे आहे दॅट इज कॉल्ड एज ग्लुकोज अँड सेकंड वन दॅट इज कॉल्ड एज फ्रुक्टोज. हे ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे 2 युनिट एकत्र आल्यापासून त्यापासून आपण हे सुक्रोज आपली शुगर तयार झालेली पाहायला मिळते, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज जे असतात यांच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं आपण तर अल्फा बीटा 1,2 ग्लायकोसाइडिक लिंक तुम्हाला या सुक्रोजच्या स्ट्रक्चर मध्ये पाहायला मिळते. सो देयर इज नो फ्री कार्बोनिल ग्रुप फॉर द रिडक्शन. सो सुक्रोज इज एक्झाम्पल ऑफ नॉन रिड्युसिंग शुगर. याच्यामध्ये जी तुम्हाला ग्लायकोसाइडिक लिंक पाहायला मिळते दॅट इज अल्फा 1 बीटा 4 अल्फा 1 बीटा 4. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं आपण तर 1,4 जे आहे 1,4 ग्लायकोसाइडिक अल्फा 1 बीटा 2 ग्लायकोसाइडिक लिंक तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळते, लक्षात घ्या. आणि माल्टोज मध्ये जर बघितलं आपण माल्टोज जर बघितलं तर काय असणार आहे, माल्टोज इज अ डायसॅकराइड विच इज मेड फ्रॉम 2 ग्लुकोज युनिट. 2 ग्लुकोज युनिट तुम्हाला पाहायला मिळतात की माल्टोज मध्ये जर बघितलं तर अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंक तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर लॅक्टोज मध्ये जर बघितलं आपण तर लॅक्टोज मध्ये 2 मोनोसॅकराइड प्रेझेंट असतात. फर्स्ट आहे दॅट इज कॉल्ड एज गॅलॅक्टोज आणि सेकंड आहे दॅट इज कॉल्ड एज ग्लुकोज. तर त्यामध्ये बीटा 1,4 ही ग्लायकोसाइडिक लिंक त्यामध्ये पाहायला मिळते, लक्षात घ्या. आता महत्वाची इम्पॉर्टंट ट्रिक का आहे की ज्यावेळी तुम्हाला एखादं स्ट्रक्चर जर नीट एक्झामिनेशनला गिव्हन मध्ये दिलं असेल, एक्झाम्पल मध्ये दिलं असेल आणि स्ट्रक्चरवरून जर तुम्हाला सांगायचं झालं असेल बाबा विच शुगर इज कॉल्ड एज अ रिड्युसिंग शुगर अँड विच शुगर इज कॉल्ड एज अ नॉन रिड्युसिंग शुगर, तर सिंपल लक्षात ठेवायचं जर एखाद्या पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट मध्ये मग तो पर्टिक्युलर डायसॅकराइड असेल किंवा व्हॉटएव्हर अजून काही एक्झाम्पल्स आपण जर घेतले असतील त्याचे, तर त्यामध्ये लक्षात येईल तुमच्या जर त्याच्यामध्ये 1,4 ग्लायकोसाइडिक लिंक असेल. आजची महत्वाची जी ट्रिक असणार आहे ती काय असणार आहे 1,4 ग्लायकोसाइडिक लिंक 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज. जर 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज जर प्रेझेंट असेल तर त्या शुगरला काय म्हणायचं, रिड्युसिंग शुगर म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, रिड्युसिंग शुगर म्हणायचं. आणि ज्या पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट मध्ये 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज प्रेझेंट नाही, म्हणजे सपोज सुक्रोज घ्या, सुक्रोज मध्ये बघितलं तर काय असणार आहे 1,2 ग्लायकोसाइडिक लिंक असणार, म्हणजे अल्फा जी पोझिशन असणे ग्लुकोज आणि बीटा फ्रुक्टोज. ह्याचे जर बघितलं आपण अल्फा C1 आणि बीटा C2 त्यामध्ये ग्लायकोसाइडिक लिंक तुम्हाला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मध्ये तयार झालेली पाहायला मिळते. म्हणजे 1,2 ग्लायकोसाइडिक लिंक प्रेझेंट असल्यामुळं त्या शुगरला आपण काय म्हणतो रिड्युसिंग शुगर म्हणत नाही. त्या पर्टिक्युलर शुगरला त्या रिड्युसिंग शुगरला आपण काय म्हणतो नॉन रिड्युसिंग शुगर असं म्हणतो. म्हणजे नॉन रिड्युसिंग शुगर हॅज नो ॲबिलिटी टू रिड्यूस कार्बोनिल ग्रुप. का, बिकॉज देर इज नो एनी कार्बोनिल ग्रुप इज प्रेझेंट. द कार्बोनिल ग्रुप आर लिंक्ड विथ इच अदर. म्हणजे जर त्यामध्ये 2 पर्टिक्युलर जर कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतील, म्हणजे सपोज सुक्रोज मध्ये काय असेल ग्लुकोज असेल आणि फ्रुक्टोज असेल की ज्याच्यामध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज तुम्हाला पाहायला मिळते की ज्यामध्ये फ्री कार्बोनिल ग्रुप तुम्हाला पाहायला मिळत नाही. म्हणजे जर 1,4 ग्लायकोसाइडिक लिंकेज जर प्रेझेंट असेल तर त्या शुगरला काय म्हणायचं रिड्युसिंग शुगर म्हणायचं. जसं की फॉर एक्झाम्पल माल्टोज मध्ये बघितलं आपण तर अल्फा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंक प्रेझेंट असणार आहे बिटवीन 2 ग्लुकोज मॉलिक्युल्स. आणि लॅक्टोज मध्ये जर बघितलं आपण तर बीटा 1,4 ग्लायकोसाइडिक लिंक प्रेझेंट असणार आहे बिटवीन गॅलॅक्टोज अँड गॅलोज. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ रिड्युसिंग शुगर अँड नॉन रिड्युसिंग शुगर. त्याचबरोबर काही पॉलिसॅकराइड्स असणार आहेत की ज्यामध्ये तुम्ही जर पॉलिसॅकराइड जर बघितले की ज्यामध्ये मोर दॅन 10 मोनोसॅकराइड युनिट्स तुम्हाला त्यामध्ये एकमेकाशी कनेक्ट झालेले पाहायला मिळतात. की ज्यामध्ये असं पाहायला मिळतं की तुम्हाला जी राईट हँड साइड जी असणार आहे त्या राईट हँड साइडला तुम्हाला रिड्युसिंग ग्रुप जो असणार आहे तो तुम्हाला अवेलेबल असलेला पाहायला मिळेल. लेफ्ट साइडला तुम्हाला नॉन रिड्युसिंग ग्रुप तुम्हाला प्रेझेंट असलेला पाहायला मिळेल, लक्षात घ्या. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं आपण तर मोस्टली पॉलिसॅकराइड सुद्धा एक नॉन रिड्युसिंग शुगरच्या कॅटेगरीमध्ये आलेले पाहायला मिळतात. आता हे जे रिड्युसिंग शुगर्स जे आहेत आपण जे एक्झाम्पल बघितले ते कुठं आढळतात, जर मोस्टली जर आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की जी लॅक्टोज आहे, लॅक्टोज विच इज प्रेझेंट इन काव मिल्क मध्ये तुम्हाला लॅक्टोज नावाची शुगर पाहायला मिळते. माल्टोज असेल बार्ले त्यामध्ये बघायला मिळते, लक्षात घ्या. त्याचबरोबर फ्रुक्टोज असेल तर फ्रुट्स मध्ये बघायला मिळते. ग्लुकोज असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेन्स असतील, बरोबर, त्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर पाहायला मिळेल, लक्षात घ्या. नट्स मध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर रायबोज जी शुगर असणार आहे
जी तुम्हाला RNA मध्ये जे आहे रायबोन्यूक्लिक ऍसिड ती रायबोज जे आहे ती तुम्हाला पेंटोज शुगर तिथे पाहायला मिळेल, लक्षात घ्या. आणि नॉन रिड्युसिंग शुगर जे आहे जे सुक्रोज आहे विच इज प्रेझेंट इन शुगर केन. त्याचबरोबर अजून नंबर ऑफ अशा शुगर्स आहेत की जे आपण पर्टिक्युलर वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतो. जसे आपण सॉफ्ट ड्रिंक्स आपण जे ड्रिंक करतो त्या सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये कोणती शुगर असते तर दॅट इज कॉल्ड ॲज नॉन रिड्युसिंग शुगर तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळते. काही फ्रुट्स असतील जस्ट लाईक ऍपल असेल, ऑरेंज असेल, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नॉन रिड्युसिंग शुगर तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळते, लक्षात घ्या. त्याचबरोबर व्हेजिटेबल्स मध्ये स्वीट पी त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पर्टिक्युलर नॉन रिड्युसिंग शुगर पाहायला मिळते. किंवा स्पोर्ट किंवा एनर्जीचे ड्रिंक्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा जी शुगर असते दिस शुगर इज कॉल्ड ॲज अ नॉन रिड्युसिंग शुगर. तर अशा पद्धतीने मित्र आज आपण जे कार्बोहायड्रेट्स आहेत, जे शुगर्स आहेत ते आपण रिड्युसिंग शुगर आणि नॉन रिड्युसिंग शुगर ह्या दोन कॅटेगरीमध्ये आज आपण डिवायडेशन केलं. त्याच्यावरून आपण समजून घेतले की व्हॉट इज मीन बाय रिड्युसिंग शुगर, व्हॉट इज बाय रिड्युसिंग नॉन रिड्युसिंग शुगर, वाय रिड्युसिंग शुगर हॅज ॲबिलिटी टू रिड्यूस कार्बोनिल ग्रुप आणि वाय नॉन रिड्युसिंग शुगर हॅज नो ॲबिलिटी टू रिड्यूस कार्बोनिल ग्रुप. What are the examples of reducing sugars? What are the examples of non-reducing sugar? And the most important trick is if 1,4-glycosidic linkage is present between two monosaccharide unit in a disaccharide, whatever जे असतील त्यामध्ये तर such sugar we call as a reducing sugar. If 1,4-glycosidic linkage is not present in the sugar we called as non reducing sugar. म्हणजे एक्झाम्पल आपण सुक्रोज घेतलेला, अजून पण काय एक्झाम्पल घेऊ शकतो. वी नो दॅट व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ ट्रायसॅकराइड मध्ये रॅफिनोज इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ नॉन रिड्युसिंग शुगर. त्याचबरोबर टेट्रासॅकराइड दॅट इज स्टायकोज it is also the example of non reducing sugar. So this is the today's concept we call it as reducing sugar and non reducing sugars. तर विद्यार्थी मित्रांनो आज अतिशय सिंपल आणि इंटरेस्टिंग असा कन्सेप्ट आज आपण पाहिला आहे. जर माझा व्हिडिओ हा आपल्याला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुमचे काय डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट सेशन मध्ये अवश्य कळवा. सो थँक्यू व्हेरी मच गायज टू वॉचिंग माय सेशन. हॅव अ नाईस डे.